शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीक विमा वाटपाचे आदेश इथं देण्यात आलेल्या 50,000 रुपये जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात, जे की या 15 बँकमध्ये. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून तब्बल आता शेतकऱ्यांना 50,000 रुपये जे की या 15 बँक खात्यामध्ये पैसे इथं येत आहेत. आता तुम्हाला जर पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. एप्रिल महिन्यामध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेला आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे इथं जमा झालेले आहे. तर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि यांच्याकडून जो काही निधी इथं वाटपास आता सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम आता महाराष्ट्रामधील जे काही या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता पुणेमध्ये जो काही निधी इथं आलेला आहे यामध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही पैसे चेक करा. नागपूरमध्ये 150 कोटी रुपये इथं वाटप सुरू झालेलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चेक करा तर एकूण 15 बँक आहे. यामध्ये जे काही पैसे खात्यामध्ये येत आहे त्या बँकेची लिस्ट सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहे. अमरावतीमध्ये 140 कोटी रुपये इथं आलेले आहे. वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. पंजाब नॅशनल बँकमध्ये तुम्ही चेक करून घ्या. यवतमाळमध्ये 180 कोटी रुपये इथं आलेलं आहे. वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये इथं तुम्ही पैसे चेक करून घ्या. बुलढाणामध्ये 130 कोटी रुपये इथं आलेल्या आहे. प्रक्रिया सुरू आहे. युनियन बँक ऑफ इंडिया, युनियन बँकमध्ये तुम्ही चेक करून घ्या. अकोल्यामध्ये 110 कोटी रुपये इथं आलेल्या आहे. प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे इथं टाईम लागणार आहे. प्रक्रिया सुरू आहे. वाटप सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये येत आहे. यामध्ये कॅनरा बँक जे आहे अकोल्यामध्ये चेक करून घ्या. वाशिममध्ये 90 कोटी रुपये इथं आलेल्या प्रक्रिया सुरू आहे. इंडियन बँकमध्ये तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 160 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. बँक ऑफ बडोदामध्ये तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. जालनामध्ये 100 कोटी रुपये इथं आलेल्या प्रक्रिया सुरू झालेली आहे. इंडिया जी काही बँक आहे यामध्ये तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. तर त्याचप्रमाणे परभणीमध्ये आलेले आहे एकूण 95 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे वाटप व्हायचं राहिलेलं आहे. एकूण जे काही बँक आहे ते चेक करून घ्यायचं आहे. नांदेडमध्ये 170 कोटी रुपये इथं आलेलं आहे. वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. ॲक्सिस जे काही बँक आहे त्यामध्ये चेक करून घ्या. लातूरमध्ये 125 कोटी रुपये इथं आलेल्या प्रक्रिया सुरू आहे. लवकरच जमा होईल. HDFC बँकमध्ये तुम्ही चेक करून घ्या. धाराशिवमध्ये 105 कोटी रुपये इथं आलेले आहे. प्रक्रिया सुरू झालेली आहे. ICICI बँकमध्ये तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. बीडमध्ये 150 कोटी रुपये पीक विमा वाटप इथं सुरू झालं आहे. कोटक जे काही महिंद्रा बँक आहे चेक करून घ्या. सोलापूरमध्ये 140 कोटी रुपये इथं वाटपास सुरुवात झालेली आहे. IDBI बँकमध्ये तुम्ही जे चेक करून इथं घ्यायचं आहे. त्यानंतर एक्स बँक जे आहे यामध्ये अहमदनगरमध्ये 135 कोटी रुपये इथं आलेले आहे. प्रक्रिया इथं सुरू आहे. यानंतर इथे धुळेमध्ये 85 कोटी रुपये इथं आलेल्या प्रक्रिया सुरू आहे. बँक ऑफ बडोदामध्ये चेक करून घ्या. याचप्रमाणे जे काही जळगावमध्ये 120 कोटी रुपये इथं आलेलं आहे. वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. पंजाब नॅशनल बँकमध्ये चेक करून घ्यायचं आहे. कोल्हापूरमध्ये 80 कोटी रुपये इथं आलेल्या प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र यामध्ये तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. यानंतर इथे आपल्याला सांगलीमध्ये आलेल्या 90 कोटी रुपये प्रक्रिया सुरू झालेली आहे. कॅनरा जे काही बँक आहे त्यामध्ये चेक करून घ्या. 17मध्ये 95 कोटी रुपये इथं आलेल्या प्रक्रिया सुरू आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये चेक करून घ्या. रत्नागिरीमध्ये 70 कोटी रुपये इथं आलेल्या वाटप सुरू झालेलं आहे. इंडियन बँक यामध्ये तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तर आता आपण जे काही जिल्हे भगितलेले आणि बँका बघितलेल्या आहे. आता जे काही ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे त्यामध्ये पैसे तर येत आहे, असं नाही की याच बँक खात्यामध्ये येतील. जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस दिलं होतं किंवा तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यामध्ये पैसे तपासा. यानंतर जे ते आपलं सिंधुदुर्ग 60 कोटी रुपये इथं आलेल्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहे. एकूण जे काही बँक आहे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. यानंतर ठाणेमध्ये 100 कोटी रुपये इथं आलेल्या प्रक्रिया सुरू झालेली आहे. HDFC बँकमध्ये पैसे तपासून घ्यायचे आहे. पालघरमध्ये 85 कोटी रुपये इथं वाटप सुरू झालेलं आहे. ICICI बँक जी काय आहे यामध्ये चेक करून घ्यायचं आहे. मुंबई शहरमध्ये 50 कोटी रुपये इथं आलेले आहे. ॲक्सिस बँकमध्ये तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. मुंबई उपनगरमध्ये 55 कोटी रुपये इथं आलेल्या प्रक्रिया सुरू झालेल्या. कोटक जी काही महिंद्रा बँक आहे यामध्ये चेक करा. रायगडमध्ये 75 कोटी रुपये इथं आलेल्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहे. IDBI बँकमध्ये चेक करून घ्या. चंद्रपूरमध्ये 130 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. स्टेट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चेक करून घ्यायचं आहे. SBIमध्ये गडचिरोलीमध्ये 120 कोटी रुपये इथं आलेल्या वाटप सुरू झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चेक करून घ्या. भंडारामध्ये 95 कोटी रुपये प्रक्रिया सुरू झालेली आहे. पंजाब नॅशनल बँकमध्ये चेक करायचं आहे. गोंदियामध्ये 90 कोटी रुपये प्रक्रिया सुरू झालेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये चेक करून घ्या. वर्ध्यामध्ये 85 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. युनियन बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चेक करून घ्या. हिंगोलीमध्ये 80
कोटी रुपये कॅनरा जे काही बँक आहे त्यामध्ये चेक करून घ्या. तर आता संपूर्ण बँकेची जी काही यादी आहे आपल्यासमोर इथं ओपन आपण केलेली आहे. तर यामध्ये एकूण जे काही 15 बँक आहे, तर या 15 बँकमध्ये पैसे इथं जमा होत आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, त्याचनंतर कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन जे काही बँक आहे, त्याचप्रमाणे इंडियन बँक, युको बँक, त्यानंतर इंडियन HDFC बँक. तर अशा बँक खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. यानंतर ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, IDBI बँक, तर या बँक खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहेत. तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे, तर अशा शेतकरी बांधवांना 20 ते 50 हजार रुपये रक्कम इथं जमा होत आहे. तर आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू झालेलं आहे, काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू होत आहे, काही जिल्ह्यांमध्ये लवकरच वाटप इथं होणार आहे. तर आता याचे जे काही पैसे आहेत ते ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांनी पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं देण्यात येत आहे. यानंतर ज्या शेतकऱ्यांचे सर्वे कंप्लीट आहे, आधार लिंक आहे, DBT वगैरे सर्व आहे, तर अशांना पैसे ते येत आहे. तर आता कोणाला पैसे ते मिळत नाही, ज्यांनी ई पीक पाहणी केलेले नाही, चुकीची माहिती भरलेली आहे, फोटो अपलोड केलेले नाही, सर्वे झालेले नाही, तर अशांना पैसे ते येत नाही. जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला पैसे मिळण्यास अडचण जाऊ शकते. आता पीक विमा तक्रार कशा पद्धतीने तर करायची आहे, ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल, प्रति माननीय कृषी अधिकारी साहेब किंवा पीक विमा कंपनी प्रतिनिधी असं टाकलं तरी चालेल, किंवा पीक विमा जे की तुम्हाला टाकायचं आहे, पीक विमा रक्कम न जमा झाल्याबाबत तक्रार अर्ज विषय तुम्हाला असं लिहायचं आहे. यानंतर मी खालील सही करणारा अर्जदार तुमचे नाव लिहा, संपूर्ण नाव, राहणार, तालुका, जिल्हा. मी प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे. माझ्या शेतातील पिकाचे नुकसान झालेले असून ई पीक पाहणी सर्वे पूर्ण केलेले आहे, तरीसुद्धा अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. इथं अर्जदाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, पिकाचा प्रकार आणि ॲप्लिकेशन ID, जे की तुम्हाला इथं ॲप्लिकेशन नंबर जे की पीक विम्याच्या पावतीवरती राहते ते टाकायचं जसंच्या तसा. हा जो तुम्हाला डेमो आपण जे की इथं अर्ज केलेला आहे अशाचे असं लिहायचं आहे, आणि कृषी अधिकारी किंवा तुम्ही पीक विमा कंपनी, पीक विमा प्रतिनिधी जे काही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते तिथं नेऊन द्यायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती, ई पीक पाहणी केल्याचा स्क्रीनशॉट आणि 7, 12 आणि 8 इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं जोडून द्यायचे आहे. त्यासाठी तुम्हाला एक हेल्पलाईन नंबरसुद्धा इथे जाहीर केलेला आहे, 14447. तर यावरती कॉल करून तुमचा पीक विमा का आलेला नाही, रिजेक्ट झालेला आहे का, तुम्हाला पीक विमा येणार की नाही, सविस्तर माहिती तुम्ही यावरती कॉल करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे तातडीने आदेश देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज बैठकीमध्ये पीक विमा कंपनीला तातडीने आदेश देण्यात आलेले आहे. ज्यांचा पीक विमा प्रलंबित होता, बरेच दिवसांपासून रखडलेला होता, तर पीक विमा वाटपास जलद गतीने करा असे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे. आता हे जे पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 50,000 पर्यंत रक्कम इथं जमा होत आहे टप्प्याटप्प्याने. तर आता जे की आपण स्क्रीनवरती दाखवलेले आहे जे 15 बँक आहे, तर यामध्ये जे की पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमा होत आहे, तर लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर